कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते। या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात। कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मीची पूजाही केली जाते। अधिक मासात येणारी एकादशी हिंदू धर्मात अत्यंत पुण्यकारक आणि फायदेशीर मानली जाते। ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विहित विधीनुसार उपवास, पूजा आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी व मोक्ष प्राप्त होतो। कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो। या दिवशी दानधर्म, मंत्रोच्चार आणि धार्मिक कथा ऐकण्यासही विशेष महत्त्व दिले जाते। यावर्षी एकादशीचा उपवास 11 जून रोजी पाळला जाईल। शिवाय या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्धियोग तयार होत असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे। एकादशी तिथीची प्रारंभ हे 10 जून 2026 दुपारी 12:58 होईल आणि एकादशी तिथी समाप्ती 11 जून 2026 रात्री 10:36 होईल। शुभ पूजेची वेळ ही दिवसा सकाळी 10:36 ते दुपारी 2:05 पर्यंत असेल। उपवास पारणाची वेळ दुसऱ्या दिवशी 12 जूनच्या दिवशी सकाळी 5:23 ते सकाळी 8:10 दरम्यान असेल। मंडळी, या एकादशीचे महत्त्व पाहता परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो। म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानली गेली आहे। हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य नष्ट होते आणि सर्व पापातून मुक्ती मिळते।